घटना समोर आली असून चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्र नोंदणी करून विक्री केल्याचा ठपका ठेवीत अमरावतीच्या 3 आरटीओ अधिकाऱ्यांना मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 महिन्याच्या सखोल तपासात हे रॅकेट उघड करून आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक केली आहे। टोळीचा सूत्रधार ट्रकची अमरावती, नागपूर आणि इतर ठिकाणी नोंदणी करून त्याची विक्री करत होता। या प्रकरणी महाराष्ट्रात 10 तर हरियाणात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नोंदणीकरिता आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणे अमरावतीच्या आरटीओ अधिकाऱ्याला भोवले आहे। गुन्हेगारांना साथ दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यात अमरावतीच्या आरटीओ विभागातील सहाय्यक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील, मोटर निरीक्षक गणेश वरुठे आणि सहाय्यक प्रादेशिक मोटर परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांना पोलीस पथकानं अटक केली आहे। या कारवाईत अमरावतीच्या 3 आरटीओ अधिकाऱ्यांना मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले। नवी मुंबई गुन्हे शाखेनं 5.5 कोटीचे 29 ट्रक जप्त केले आहे। अमरावती, नागपूर सह इतर ठिकाणी एजंट आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं काम फक्त केले जात होते। या मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये आणखी मोठे मासे पोलिसांच्या गडाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख, MTV न्यूज मराठी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.